हे खरं तर बोलणं मलाच म्हणजे लाजिरवाण वाटते, तरी सांगतोय की प्रामुख्याने गावोगावी काही अशी चुकीच्या विचाराची किंवा चुकीच्या वेगळ्या मानसिकतेची माणसं आहेत. खरं तर ते असं का करतात याचं उत्तर मला आजही मिळालं नाही. एक म्हण आहे की दात तो करून पोट भरतं का, तर कधीच नाही. तर काही जणांना कायमस्वरूपी थोडा का होईना दरवर्षी बांध टोकरण्याची सवय असते. खरं तर ही खूप घाणेरडी सवय आहे. याच्यामुळे होतं काय, बांध टोकरून काय खूप मोठं जमीन वाढणार आहे आपली किंवा त्यातून खूप उत्पन्न मिळतं असं अजिबात नाही. पण ज्याचा आपण बांध टोकरतोय तो जो आपला भाऊ असेल, चुलत भाऊ असेल किंवा शेजारचा शेतकरी असेल, त्याच्या मनात जे आपल्याबद्दल भावना निर्माण होतील किंवा तो जो म्हणजे आपल्याबद्दल विचार करेल, तर हे चांगलं नाही. जीवन किती आपल्याला आहे हे माहिती नाही, तो बांधही त्याच ठिकाणी राहणार आहे. सगळं सोडून आपल्याला जायचंय तरी सुद्धा हे आपण अशा गोष्टी करणं खरंच खूप चुकीचं आहे. तर ही वृत्ती खरं तर आपल्या जन्मांसामधून नाहीच झाली पाहिजे. ही खरं तर मी अशा सर्वच बांधवांनाही विनंती करतो आणि सर्वांना सद्बुद्धी द्यावी ही ईश्वराकडे मनापासून प्रार्थना करतो.